नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेला जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात चालू घडामोडीवरती, ते सर्व प्रश्न आपण काढलेले आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात, त्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळावी। म्हणूनच मित्रांनो, व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहिलेले आहेत त्यांना एकदा रिव्हिजन देऊयात, जेणेकरून तुमचा सुद्धा सराव होऊन जाईल। तर पहा, पहिला प्रश्न काय होता, तर 6व्या मेन्स हॉकी इंडिया लीग 2024-25चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे विजेतेपद हे श्राची राह बंगाल टायगर्स यांनी जिंकले। पुढचा प्रश्न आहे, 9व्या आशियाई हिवाळी खेळ 2025चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर याचे आयोजन हे चीन हा देश करेल। जागतिक कर्करोग दिन 2025 कधी साजरा केला गेला? तर जागतिक कर्करोग दिन हा आपण 4 फेब्रुवारी या दिवशी साजरा करतो। मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये सर्व स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत। त्याची संपूर्ण माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता। चला पुढचा प्रश्न पहा, रेल्वे सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रित करण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणते ॲप सुरू केले आहे? तर रेल्वे सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रित करण्यासाठी भारतीय रेल्वेने स्वरेल या नावाने ॲप सुरू केले आहे। कोणत्या देशाने माउंट तारानाकीला व्यक्तीप्रमाणे समान कायदेशीर अधिकार प्रदान केले आहे? तर न्यूझीलंड या देशाने केले आहे। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी कालच्या व्हिडिओमध्ये हे प्रश्न पाहिलेले आहेत त्यांनी आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्हिजन म्हणून हे क्वेश्चन पाहतोय, तर तुम्ही त्याचे आन्सर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा चांगला सराव होईल। चला पुढचा प्रश्न पहा, कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळवीराने सर्वात जास्त काळ अंतराळात चालण्याचा नवीन विक्रम केला आहे? तर कोणी केला? तर सुनीता विल्यम्स यांनी केला आहे। ग्लोबल टीचर प्राइज 2025साठी राजस्थानमधील कोणत्या शिक्षकाची निवड झाली आहे? तर या पुरस्कारासाठी मोहम्मद इम्रान खान मेवाती यांची निवड झाली। गुनेरी गाव हे कोणत्या राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर हे गुनेरी गाव गुजरात राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे। चला पुढचा प्रश्न पहा, भारताचे 16वे मुख्य निवडणूक आयुक्त फेब्रुवारी 2025 मध्ये वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले, तर त्यांचे नाव काय आहे? तर नवीन चावला हे त्यांचे नाव आहे। ते आपल्या भारताचे 16वे मुख्य निवडणूक आयुक्त होते। त्यांचे नुकतेच निधन झाले आहे। चला पुढचा प्रश्न, भारतीय भाषामध्ये डिजिटल पाठ्यपुस्तके देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? तर भारतीय भाषामध्ये डिजिटल पाठ्यपुस्तके देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये भारतीय भाषा पुस्तक योजना सुरू करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलशतक करणारा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे? तर अभिषेक शर्मा हा आहे। तर मित्रांनो, हे झाले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले प्रश्न। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा, आजचा पहिला प्रश्न आहे, त्रिवेणी अल्बमसाठी कोणत्या भारतीय अमेरिकन गायक आणि उद्योजकाला 67वा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे? तर कोणाला मिळाला हा पुरस्कार? तर चंद्रिका टंडन यांना मिळाला। पहा मित्रांनो, लक्ष द्या, फेब्रुवारी 2025 क्रिप्टोकॉम लॉस एंजेलिसमध्ये 67वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा पार पडला। तर यात भारतीय अमेरिकन गायिका आणि उद्योजक चंद्रिका टंडन यांना बेस्ट न्यू एज एम्बियंट और चॅट अल्बम श्रेणीतील त्रिवेणी अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे। तर लक्षात ठेवा मित्रांनो, आताच आपण पुरस्कार यावरती प्रश्न पाहिलेला आहे, तर त्यावरूनच आपण एक रिव्हिजन म्हणून इथं काही क्वेश्चन्स काढले आहेत। तर लक्ष द्या, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? तर हायाओ मियाजाकी यांना हा पुरस्कार मिळाला। बुकर पारितोषिक 2024 हा सामंता हार्वे यांना मिळाला आहे। कशासाठी? तर त्यांच्या ऑर्बिटल या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला। मिस युनिवर्स 2024 कोण आहे? तर व्हिक्टोरिया केअर ही आहे। एबल पुरस्कार 2024चा विजेता कोण आहे? तर मिशेल टेलग्रँड हा आहे। नेक्स्ट आहे
फिजी देशाचा सर्वोच्च सन्मान चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा पुरस्कार कुणाला मिळाला आहे? तर हा पुरस्कार आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मिळाला. जागतिक अंतराळ पुरस्कार 2024 हा चंद्रयान-3 मिशन यासाठी मिळाला आहे. आयफा 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे? तर शाहरुख खान हा आहे. तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती आणि व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. टाटा स्टील मास्टर्स 2025 चा किताब कोणी जिंकला आहे? तर याचे विजेतेपद हे आर प्रग्यानन यांनी जिंकले आहे. पहा मित्रांनो, भारतीय ग्रँडमास्टर आर प्रग्याननने टाटा स्टील मास्टर्स 2025 चे विजेतेपद सध्याचे विश्वविजेते डी गुकेशला पराभूत करून जिंकले आहे. या विजयासह आर प्रग्यानन हा 2006 मध्ये विश्वनाथ आनंद यांच्यानंतर हे प्रतिष्ठित विजय पटकावणारे प्रग्यानन हे पहिले भारतीय ठरले आहेत. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. भारत आणि कोणत्या देशामध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये संयुक्त लष्करी सराव एकुवेरींची 13वी आवृत्ती सुरू झाली आहे? तर कोणत्या दोन देशामध्ये हा सराव सुरू झाला? तर भारत आणि मालदीव या दोन देशामध्ये झाला आहे. पहा मित्रांनो, भारतीय लष्कर आणि मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल यांच्यातील संयुक्त लष्करी सराव एकुवेरींची 13वी आवृत्ती ही मालदीवमध्ये 2 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू झाली आहे. तर लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो जे प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहे. जर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतोय, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. चला पुढचा प्रश्न पाहूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशात भगवान मुर्गनच्या भव्य मंदिराचा महाकुंभाभिषेक केला आहे? तर कोणत्या देशात केला? तर इंडोनेशियातील जकार्ता या ठिकाणी केला आहे. पहा मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे भगवान मुर्गनच्या मंदिराचा महाकुंभाभिषेक केला आहे. जकार्ता मुर्गन मंदिर श्री सनातन धर्म आलय म्हणून सुद्धा ओळखले जाते. हे भगवान मुर्गन यांना समर्पित इंडोनेशियातील पहिले मंदिर आहे आणि या मंदिराचे बांधकाम हे 2020 मध्ये सुरू झाले होते. तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये डीप ओशन मिशनसाठी किती कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे? तर या मिशनसाठी 600 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. पहा मित्रांनो, केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये डीप ओशन मिशनसाठी 600 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश काय आहे? तर समुद्रयान पाणबुडीच्या साहाय्याने समुद्राच्या खोलीचा शोध घेणे हा आहे. भारत 2025 मध्ये 500 मीटर खोलीपर्यंत मानवयुक्त पाणबुडी पाठवेल आणि पुढील वर्षी हवामान अंदाज सुधारण्यासाठी जे मिशन मोसम सुरू करण्यात आलेले आहे तर त्यासाठी 1329 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. विमा क्षेत्रातील FDI मर्यादा फेब्रुवारी 2025 मध्ये 74% किती टक्के करण्यात आली आहे? तर 74% ते आता 100% करण्यात आलेले आहे. पहा मित्रांनो, आर्थिक वर्ष 2025च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विमा क्षेत्रातील FDI मर्यादा 74% 100% केली आहे. ही वाढीव मर्यादा त्या कंपन्यांसाठी आहे जे संपूर्ण प्रीमियम भारतात गुंतवतील. यामुळे परकीय गुंतवणूक आकर्षित होईल, स्पर्धा वाढेल आणि विमा प्रवेश सुधारेल. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वदेशी लहान मॉड्युलर अणुभट्टी विकसित करण्यासाठी किती कोटी रुपयाचे न्यूक्लिअर एनर्जी मिशन जाहीर केले आहे? तर 20,000 कोटी रुपयाचे न्यूक्लिअर एनर्जी मिशन जाहीर केलेले आहे. तर पहा मित्रांनो, यावरती आपण माहिती काढलेली आहे, लक्ष द्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वदेशी स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स विकसित करण्यासाठी 20,000 कोटी रुपयाच्या न्यूक्लिअर एनर्जी मिशनची घोषणा केली आहे. 2033 पर्यंत किमान 5 अणुभट्ट्या कार्यान्वित होतील असा अंदाज बजेटमध्ये आहे. तर लक्षात ठेवा. चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे MD कोण बनले आहे? तर H शंकर हे बनले आहेत. पहा मित्रांनो, H शंकर यांनी चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे पुढील MD म्हणून त्यांची निवड झाली आहे.
आणि एच शंकर हे सध्या CPCL संचालक आहेत। तर मित्रांनो, नियुक्ती यावरती प्रश्न पाहिलेला आहे आपण आत्ताच, तर त्यावरूनच आपण एक रिव्हिजन म्हणून इथं 2025 मध्ये ज्या महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्याची एकदा आपण रिव्हिजन करूयात। तर पहा, RBIचे नवीन गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा हे आहेत। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचे अध्यक्ष कोण आहेत? तर V रामसुब्रमण्यम हे आहेत। ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत जय शहा। भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आहेत के संजय मूर्ती। न्यायमूर्ती संजीव खन्ना हे आपल्या भारताचे 51वे सरन्यायाधीश आहेत। पहा मित्रांनो, कोण आहेत भारताचे 51वे सरन्यायाधीश? तर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे आहेत। नेक्स्ट आहे, इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर V नारायणन हे आहेत। आणि याआधी कोण होते? तर S सोमनाथ होते, लक्षात ठेवा। अमृत मोहन प्रसाद हे कोण आहेत? तर सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक आहेत। आणि आपल्या भारताचे नवीन वित्त सचिव आहेत तुहिन कांता पांडे। तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत, परीक्षेमध्ये यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो। खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, महत्त्वाच्या नियुक्त्या। ऑल इंडिया रेडिओने कोणत्या मंत्रालयाच्या सहकार्याने भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्यासाठी हर कंठ में भारत ही रेडिओ मालिका सुरू केली आहे? तर ही रेडिओ मालिका सांस्कृतिक मंत्रालय यांच्या सहकार्याने सुरू केली आहे। पहा मित्रांनो, ऑल इंडिया रेडिओने सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने भारतीय शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी हर कंठ में भारत ही रेडिओ मालिका सुरू केली आहे। ही मालिका 1 फेब्रुवारीपासून प्रसारित झाली आणि 16 फेब्रुवारीपर्यंत देशभरातील 21 स्थानकावर दररोज प्रसारित होईल। महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात कोणते पहिल्या मधुबन हनी पार्कचे उद्घाटन होणार आहे? तर कोणत्या राज्यात होणार आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील महाबळेश्वर या ठिकाणी होणार आहे मधुबन हनी पार्कचे उद्घाटन। नेक्स्ट क्वेश्चन पहा, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सान्वी देशवाल हिने कोणते पदक जिंकले आहे? तर तिने सुवर्ण पदक जिंकले। तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न। तर तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका, तुमच्या मित्रांना सुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल। आणि हो मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।